अत्यंत प्रतिष्ठेचे आणि जगामध्ये एखाद्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला म्हणजे त्याचं जीवन सार्थक झाल्यासारखं आहे, तो म्हणजे नोबेल पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार. जे काही तुम्ही काम करता त्यामधील सर्वोच्च पुरस्कार, रसायनशास्त्रामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये, साहित्य, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी, शांतता, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला हा पुरस्कार मिळतो, नोबेल पुरस्कार. बरोबर. ते ऑस्कर मध्ये आपण बघणार आहोत, ते नाटू नाटू गाण्याला ऑस्कर साठी नामांकन मिळालेलं आहे. तर बघा, नोबेल पुरस्कार जो आहे, नोबेल पुरस्कार हा एक सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तर तो नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पुरस्कार आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी काय केलं होतं, डायनामाइटचा शोध लावला आणि नंतर त्यांनाच असं वाटलं की आपण जे डायनामाइटचा शोध लावलेला आहे यामुळे जे बॉम्ब बनवलेले आहे यामुळे बऱ्याचशा लोकांचा मृत्यू होणार आहे. त्यामुळं त्यांना असं वाटतं की आपण यातून जो पैसा कमावलेला आहे, आपल्यामुळं खूप लोकांचं नुकसान तर होणारच आहे, पण आपल्यामुळं काही लोकांना फायदा सुद्धा मिळायला पाहिजे. म्हणून यांनी काय केलं तर नोबेल पुरस्कार, ते म्हटले की माझ्या मृत्यूनंतर काय करा, नोबेल पुरस्कार देणं सुरू करा. मग त्यांच्या मृत्यूनंतर 1901 पासून नोबेल पुरस्कार देणं सुरू केलं. मग नोबेल पुरस्कार सुरुवातीला जेव्हा देणं सुरू केलं तेव्हा ते 5 क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आले. 1901 मध्ये जेव्हा नोबेल पुरस्कार देणं सुरू करण्यात आलं ते 5 क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आलं. 5 क्षेत्र कोणकोणते होते तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, साहित्य आणि शांतता, हे 5 क्षेत्र. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, साहित्य, शांतता, हे 5 क्षेत्र. मग त्यानंतर जर आपण पुढे जाऊन बघितलं तर 1968 मध्ये जी काही स्वीडनची मध्यवर्ती बँक होती तर तिला जवळपास 300 वर्ष पूर्ण झाले होते. मग हिला 300 वर्ष पूर्ण झाले म्हणून हिने काय केलं, एक फंड तयार केला आणि एक नवीन पुरस्कार देण्याला सुरुवात केली. तो नवीन पुरस्कार कोणता आहे तर इकॉनॉमिक्सचा पुरस्कार. ठीक आहे, बँक स्पॉन्सर जर पुरस्कार असेल तर तो अर्थशास्त्राशी रिलेटेडच पुरस्कार असणार आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. मग 1969 मध्ये पुरस्कार दिला जाऊ लागला, अर्थशास्त्राचा पुरस्कार, आणि अशा प्रकारे 6 पुरस्कार हे नोबेल पुरस्कारामध्ये दिले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 6 क्षेत्रामध्ये पुरस्कार दिले जातात. सुरुवातीला 5 क्षेत्र होते, अर्थशास्त्रानंतर ऍड झालं जेव्हा स्वीडिश बँकेला 300 वर्ष कंप्लीट झाले तिच्या स्थापनेला, म्हणून 1969 पासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुद्धा दिला जाऊ लागला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर जर बघितलं तर पुरस्कार जे दिले जातात त्यामध्ये स्वीडनची राजधानी जी आहे स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी जी आहे स्टॉकहोम या ठिकाणी 5 पुरस्कार दिले जातात. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी 5 पुरस्कार दिले जातात. हे 5 पुरस्कार कोणते तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. कोणते? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्यानंतर अर्थशास्त्र आणि साहित्य या क्षेत्रातील 5 पुरस्कार जे ते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी 10 डिसेंबरला दरवर्षी दिले जातात. आणि एक जो पुरस्कार आहे शांततेचा पुरस्कार, हा शांततेचा पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी दिला जातो. तर हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 2 गोष्टी मी सांगितलेल्या आहे. एक म्हणजे अर्थशास्त्राचा पुरस्कार लेट सुरू करण्यात आला होता आणि तो कधी का सुरू करण्यात आला हे आपण बघितलं. आणि दुसरी महत्वाचा एक डिफरन्स सांगितला की ओस्लो या ठिकाणी शांततेचा पुरस्कार दिला जातो, बाकी सर्व पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथे दिले जातात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता या ठिकाणी काही गोष्टी बघू की 1901 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जाऊ लागला. त्यानंतर अर्थशास्त्राचा जो पुरस्कार आहे तो 1969 पासून सुरू करण्यात आला. जे आता आपण बघितलं तेच सांगतोय मी तुम्हाला. 10 डिसेंबर रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी सर्व पुरस्कार वितरित केले जातात. फक्त शांततेचा पुरस्कार जो नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जातो. त्यानंतर हा पुरस्कार 1940 आणि 42 मध्ये महायुद्धाच्या कारणामुळे दिला गेला नव्हता आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. आणि त्याचबरोबर हा पुरस्कार जो आहे तो 3 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीला देण्यात येऊ शकत नाही. या 2 गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सर्वात यंग व्यक्ती कोण आहे पुरस्कार मिळवणारी नोबेल पुरस्कार तर पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई या 17 वर्षाच्या असताना यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. आतंकवाद्यासमोर या उभ्या राहिल्या होत्या की बाकीच्या लोकांना मारण्या अगोदर मला मारा. आणि सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहे तर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे जॉन गुडइनफ हे सर्वात वृद्ध व्यक्ती आहे नोबेल पुरस्कार मिळवणारे. ठीक आहे. महात्मा गांधीजींना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा नामांकित करण्यात आलं, नॉमिनेट करण्यात आलं, पण एकदाही पुरस्कार मिळालेला नाही.
2022 पर्यंतचा जर विचार केला तर 60 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 60 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 30 संघटनांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि 959 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. 60 महिला, 30 संघटना आणि 959 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी क्युरी, दोनदा नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला मेरी क्युरी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नोबेल पुरस्कार मी तुम्हाला अशा प्रकारे शिकवणार आहे की जेणेकरून तुम्ही विसरायचं म्हटलं तरी विसरणार नाही. ठीक आहे. आपल्याला नोबेल पुरस्कारामध्ये बेसिक इन्फॉर्मेशनवर सहसा प्रश्न येत नाही, पण तरी पण आपण ती बेसिक इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. आपल्याला नोबेल पुरस्कारावर प्रश्न कशावर येतो तर तो ज्यांना मिळालेला आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये मिळालेला आहे यावरच आपल्याला प्रश्न येतो. त्यांचं कार्य सुद्धा विचारलं जात नाही की बाबा कशासाठी मिळाला, का मिळाला, कोणतं संशोधन केलं. आपल्याला फक्त क्षेत्र आणि त्या व्यक्तींचे नाव हे जर माहित असेल तर परीक्षेमध्ये मार्क फिक्स समजा. इथं जर आपण बघितलं तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला. तर बघा, तुमचे हिंदी टीचर आहे आणि तुम्ही विचारलं, तुमचा एक फ्रेंड आहे. ठीक आहे, तुमचा एक फ्रेंड आहे, तुमच्या हिंदी टीचरला तुम्ही विचारलं की जे काही मेंडेलचा मुलगा आहे. ठीक आहे, तुमच्या फ्रेंडचा वडिलांचं नाव मेंडल आहे, तर तुम्ही विचारलं की जो मेंडलचा मुलगा आहे तर तो केमिस्ट्रीमध्ये कसा आहे. ठीक आहे, तुम्ही प्रश्न काय विचारला, मेंडेलचा जो मुलगा आहे तो केमिस्ट्रीमध्ये कसा आहे. मेंडेलचा जो मुलगा आहे तो केमिस्ट्रीमध्ये कसा आहे. मग तुमच्या हिंदीच्या टीचरने काय म्हटलं की मेंडेल का बेटा बहुत शार्प है. ठीक आहे, तुम्ही प्रश्न काय केला होता, मेंडेल का बेटा केमिस्ट्री में कैसा है किंवा केमिस्ट्रीमध्ये तो कसा आहे. तर मग तुमच्या हिंदी टीचरने काय उत्तर दिलं की मेंडेल का बेटा केमिस्ट्री में बहुत शार्प है. काय, मेंडेल का बेटा बहुत शार्प है असं तुमच्या हिंदी टीचरने उत्तर दिलेलं आहे. बघा आता मग मेंडेल का बेटा बहुत शार्प आहे. आता बघा 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. कार्लोइन बेर्तोझी, त्यानंतर मोर्टेन मेंडेल आणि बेरी शार्पलेस, या 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता बघा, मेंडेलवरून काय लक्षात राहणार तुमच्या, मॉर्टेन मेंडेल. बरोबर, पहिला शब्द म्हणजे काय, मॉर्टेन मेंडेल. मेंडेलवरून काय लक्षात ठेवायचं, मॉर्टेन मेंडेल. त्यानंतर दुसरा शब्द का, दुसरा शब्द काय आहे का, आणि तिसरा शब्द काय आहे बेटा. तर का बेटा यावरून काय लक्षात ठेवायचं, कॅरोलिन बेर्तोझी. काय लक्षात ठेवायचं, का म्हणजे कॅरोलिन, का म्हणजे काय कॅरोलिन, आणि बेटावरून बेर्तोझी, काय बेल्टोझी, बेल्टोझी. समजलं. मेंडेलवरून मॉर्टेन मेंडेल, कावरून कॅरोलिन आणि बेटावरून बेर्तोझी. यानंतर पुढे जाऊ, बहुत शार्प. काय आहे, बहुत शार्प. काय आहे, व्हेरी शार्प, बहुत शार्प. काय आहे, व्हेरी शार्प, बहुत शार्प. यावरून लक्षात ठेवा बेरी शार्पलेस. काय लक्षात ठेवायचं, बेरी शार्पलेस. काय लक्षात ठेवायचं, बेरी शार्पलेस. बहुत शार्प, व्हेरी शार्प, बेरी शार्पलेस, हे याच्यावरून लक्षात ठेवायचं. आणि प्रश्नच काय होता की कशामध्ये शार्प आहे, तर केमिस्ट्रीमध्ये. झालं, 3 व्यक्तींचे नाव झाले. काय झालं का, सुरुवातीला परत सांगतो, मेंडेल का बेटा बहुत शार्प आहे. तुम्ही प्रश्न विचारला होता हिंदी टीचरला की मेंडेल का जो बेटा है वो किसमें शार्प है, तर त्यांनी सांगितलं की मेंडेल का बेटा बहुत शार्प है केमिस्ट्री में. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही प्रश्न विचारणार, मग ते समोर उत्तर येणार. यावरून मेंडेलवरून मॉर्टेन मेंडेल, का बेटावरून कॅरोलिन बेर्तोझी, त्यानंतर बहुत शार्पवरून बेरी शार्पलेस, हे नाव आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. तर अशा प्रकारे ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. यानंतर यांचं काम काय होतं, तर या तिघांनी क्लिक केमिस्ट्री म्हणून एक गोष्ट आहे. क्लिक केमिस्ट्री. काय, क्लिक केमिस्ट्री. क्लिक केमिस्ट्री काय आहे की रेणूंना जोडण्याची जी पद्धत आहे, रेणूंना एकमेकांशी जोडणे, रेणूंना एकमेकांशी जोडण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हटलं जातं, क्लिक केमिस्ट्री म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, क्लिक केमिस्ट्री म्हटलं जातं. तर या क्लिक केमिस्ट्री साठी या तिघांना पुरस्कार मिळालेला आहे. मी परत एकदा ट्रिक जी आहे ती रिपीट करतो कारण तुम्ही विसरू नये म्हणून. मग ट्रिक काय आहे, तर तुम्ही विचारलं की मेंडेल का बेटा किसमें शार्प है, मेंडेल का बेटा किसमें शार्प है, किंवा मेंडेलचा मुलगा अभ्यासामध्ये कसा आहे, तर तुमच्या हिंदीच्या टीचरने उत्तर दिलं मेंडेल का बेटा बहुत शार्प आहे. कशामध्ये, तर केमिस्ट्रीमध्ये, असं त्यांनी सांगितलं. आणि यावरून मेंडेलवरून मॉर्टेन मेंडेल, का बेटावरून कॅरोलिन बेर्टोझी, त्यानंतर बहुत शार्पवरून बेरी शार्प,
आणि कशामध्ये तर केमिस्ट्रीमध्ये. अशा प्रकारे हे आपलं केमिस्ट्रीचं झालेलं आहे. आता मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगत बसत नाही, ही इन्फॉर्मेशन नंतर तुम्ही वाचत बसा. आपल्यासाठी जे महत्त्वाचं होतं ते हेच महत्त्वाचं होतं. यानंतर पुढे जाऊया. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे बेरी शार्पलेस जे आहे यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. रसायनशास्त्रातच यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेले आहे बेरी शार्पलेस यांना. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बाकी इथं तुमचा केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार पूर्णतः कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुढे जायचं आपल्याला. बघा आता आपल्याला इकॉनॉमिक्सचा नोबेल पुरस्कार लक्षात ठेवायचा. कशाचा? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. ठीक आहे, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे. आता बघा फिलिप जो आहे, फिलिपने मला काय मागितलं की मला डायमंड पाहिजे. फिलिप काय म्हणतो मला, किंवा फिलिप तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही माझ्या जागी तुम्हालाही ठेवू शकता. फिलिप मला किंवा तुम्हाला म्हणतो की मला काय पाहिजे, डायमंड पाहिजे. मला काय पाहिजे, डायमंड पाहिजे. आणि डायमंड तिथं काय स्वस्त मिळत नाही, बरोबर? डायमंड स्वस्त मिळत नाही. त्यामुळे आपल्याला फिलिपला काहीतरी कारण सांगायचं की बाबा मी तुला डायमंड देऊ शकत नाही. मग हे कारण तुम्ही काय सांगणार, तर तुम्ही कारण त्याला सांगितलं की फिलिप डायमंड काय आहे, बॅन आहे. तुम्ही फिलिपला कारण काय सांगितलं की फिलिप डायमंड काय आहे, बॅन आहे. फिलिप डायमंड बॅन आहे, त्यामुळे मी तुला तो देऊ शकत नाही. फिलिपने तुम्हाला विचारलं की मला डायमंड पाहिजे, मग तुम्ही म्हणले फिलिप डायमंड काय आहे, बॅन आहे. मग आता इथं जर बघितलं तर तुम्ही त्याला सांगितलेलं अरे फिलिप डायमंड बॅन आहे. मग आता इथं जर बघितलं तर फिलिप कोण, पहिले आपला फिलिप लक्षात ठेवूया. तर इथं कोण तिघांना पुरस्कार मिळालेला आहे, तर बेर्नानके, त्यानंतर डग्लस डायमंड आणि फिलिप डायविक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर इथं जर बघितलं तर फिलिप नावावरून फिलिप डायविक किंवा डायविग या असं यांचं काहीतरी नाव आहे. फिलिप तुम्ही लक्षात ठेवा. तर इथं तुम्ही फिलिप यांचं नाव लक्षात ठेवू शकता, फिलिप डायविक. यानंतर पुढे काय, अरे फिलिप डायमंड, डायमंडवरून डग्लस डायमंड हे नाव तुमच्या इझिली लक्षात राहील. आणि बॅन आहे, तर बॅनवरून काय, बेर्नानके हे नाव तुमच्या लक्षात राहणार आहे. तर फिलिपवरून फिलिप डायविक, त्यानंतर डायमंडवरून डग्लस डायमंड आणि त्यानंतर बॅनवरून बेर्नानके हे नाव तुमच्या इझिली व्यवस्थित लक्षात राहणार आहे. आणि आहे म्हणजे काय, तर अच वरून अर्थशास्त्र असं लक्षात ठेवा. अर्थशास्त्र, ठीक आहे. आहेच अ वरून अर्थशास्त्र. किंवा मग इथं कशाची गोष्ट चाललेली, डायमंड म्हणजे मनी, पैसा म्हणजे काय, कशामध्ये येतं, अर्थशास्त्र. मग नोबेल पुरस्कारामध्ये पैशाच्या गोष्टी म्हणले कशामध्ये येणार, अर्थशास्त्रामध्ये येणार. तर आता बघा या तिघांना हा पुरस्कार का मिळाला, कारण सुद्धा सांगतो. बँका का डुबतात, ठीक आहे. बँका ज्या डुबत आहे तर त्यांच्या डुबण्याची जी कारणं आहे याबाबत यांनी संशोधन केलेलं आहे आणि यांच्यासाठी हा अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार यांना मिळालेला आहे. मला फक्त तुम्हाला एवढं विचारायचं की तुम्हाला समजलं की नाही, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कसा लक्षात ठेवायचा, समजलं की नाही. तुम्हाला सर्वांना फिलिपने डायमंड मागितलेला आहे आणि तुम्हाला फिलिपला फक्त एवढं सांगायचं आहे की अरे फिलिप डायमंड काय आहे, बॅन आहे. तर याच्यावरून आपण सर्व नावं लक्षात ठेवू शकतो. इथं बघा फिलिपवरून फिलिप्स डायविक, त्यानंतर डायमंडवरून डग्लस डायमंड आणि त्यानंतर बॅनवरून बेर्नानके हे नावं आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर आहे वरून अर्थशास्त्र किंवा हे सेंटेन्स जे ते इकॉनॉमीशी रिलेटेड आहे त्यावरून आपण इकॉनॉमिक्स असं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. अर्थशास्त्र झालं आपलं, रसायनशास्त्र पण झालं. तर इथं बघा बँका आणि आर्थिक संकट यावरील संशोधनासाठी यांना हा पुरस्कार मिळाला होता. यानंतर पुढील पुरस्कार तुम्हाला हे समजलं असेल. आता पुढील पुरस्कारावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता पुढील पुरस्कारावर लक्ष देण्यासाठी आता हा पुरस्कार कशाचा आहे, शांततेचा पुरस्कार आहे. कशाचा आहे, शांततेचा पुरस्कार आहे. कशाचा पुरस्कार आहे, शांततेचा पुरस्कार आहे. ठीक आहे, शांततेचा पुरस्कार आहे. मग आता एलिसने तुम्हाला विचारलं की बाबा तुमच्या संविधानामध्ये जे काही स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे जे तत्व आहे ते तुला माहिती आहे का. एलिस नावाची व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं की तुमच्या संविधानामध्ये जे शांतता, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे काही तत्व आहे हे तुला माहिती आहे का,
किंवा एलिसने तुम्हाला विचारलंय, तुम्हाला सर्वांना एलिसने काय विचारलं की आपल्या संविधानामध्ये असलेले शांतता, समता, बंधुता ही तत्व तुम्हाला माहिती आहे का, तुला माहिती आहे का? त्याने विचारलं तुला माहिती आहे का नवीद साहब, तुम्हाला माहिती आहे का छाया मॅडम, तुम्हाला माहिती आहे का रुपाली मॅडम, तुम्हाला माहिती आहे का मीरा मॅडम, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे का पंकज सर, असं तुम्हाला प्रत्येकाला विचारलं. तर मग तुम्ही एलिसला काय उत्तर दिलं बघूया आपण. तर एलिसला तुम्ही उत्तर दिलेलं आहे की एलिस, आमच्या संविधानातील जे इक्वेलिटी, लिबर्टी माझ्या मेमरीमध्ये फिट आहे. काय तुम्ही एलिसला काय उत्तर दिलेलं आहे की एलिस, आमच्या संविधानामधील जे काही इक्वॅलिटीचं तत्व आहे, जे लिबर्टीचं तत्व आहे ते माझ्या मेमरीमध्ये फिट आहे, असं तुम्ही एलिसला उत्तर दिलेलं आहे. मग आता हा जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे, मग हा कसा लक्षात ठेवायचा इथं सांगतो तुम्हाला. इथं नीट लक्ष द्या. आता हा पुरस्कार एका व्यक्तीला देण्यात आलेला आहे ज्यांचं नाव आहे एलिस बैलात्स्की. काय नाव आहे? एलिस बैलात्स्की. म्हणजे पहिल्याच नावावरून आपण नाव लक्षात ठेवू शकतो की एलिसला हा पुरस्कार मिळालेला आहे. एलिस बैलात्स्की यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता दोन संस्था आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दोन संस्था. पहिली एक संस्था आहे मेमोरियल आणि दुसरी संस्था आहे सेंटर फॉर सिव्हिल लायब्ररीज. ठीक आहे, सेंटर फॉर सिव्हिल लायब्ररीज अशा या दोन संस्था आहे. एक आहे एलिस बैलात्स्की, दुसरी आहे मेमोरियल आणि तिसरी आहे सेंटर फॉर सिव्हिल लायब्ररीज असं आपण म्हणू शकतो. तर या दोन संस्था आणि एक व्यक्ती आहे. एलिस आपल्याला लक्षात राहिलेला आहे. मग तुम्ही एलिसला काय म्हणलं की आमच्या संविधानामधील जे काही इक्वॅलिटी, लिबर्टीचे तत्व आहे ते मला माझ्या मेमरीमध्ये चांगलंच फिट आहे. तर लिबर्टी हा जो शब्द आहे यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? सेंटर फॉर लायब्ररीज. काय लक्षात ठेवायचंय? सेंटर फॉर लायब्ररीज, सिव्हिल लायब्ररीज हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय लिबर्टीवरून. आणि माझ्या मेमरीमध्ये, तर मेमरीवरून मेमोरियल ही संस्था लक्षात ठेवायची आहे. मेमरीवरून मेमोरियल ही संस्था लक्षात ठेवायची आहे. आता मेमोरियल ही जी संस्था आहे ही रशियाची आहे आणि जी काही सिव्हिल लायब्ररीज ही जी संस्था आहे ही युक्रेनची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवू शकतो. एलिसने तुम्हाला प्रश्न विचारला होता की बाबा तुमच्या संविधानामधील जे काही समता, बंधुताचे तत्व आहे तुला माहिती आहे का? तर तुम्ही त्यावर उत्तर दिलं की एलिस, आमच्या संविधानामधील जे काही इक्वॅलिटी आहे, लिबर्टी आहे हे माझ्या मेमरीत चांगलंच फिट आहे. तर एलिस कट झाला. बरोबर, एलिस बैलात्स्की यांना शांततेचा पुरस्कार मिळाला, हे ठीक झालं. ठीक आहे, त्यानंतर उरले दोन संस्था, एक रशियाची मेमोरियल आणि दुसरी युक्रेनची सेंटर फॉर सिव्हिल लायब्ररीज. मग आता इथं लिबर्टी यावरून हे नाव लक्षात ठेवू शकता, सेंटर फॉर सिव्हिल लायब्ररीज, आणि मेमरी वरून मेमोरियल ही संस्था तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे या ट्रिकद्वारे तुम्ही जे काही शांततेविषयक जे पुरस्कार मिळालेले आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा, शांततेचे जे पुरस्कार आहे ते बेलारुसचे कार्यकर्ते आहे एलिस, ठीक आहे, बैलात्स्की यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे मानवी हक्काचं रक्षण करणारे हे कार्यकर्ते आहे. आणि रशियन संघटना आहे मेमोरियल आणि युक्रेनची संघटना आहे द सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज. तर यांना हा पुरस्कार संयुक्तरित्या प्रदान करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला समजलं का? शांततेचा पुरस्कार तुम्हाला समजलं का? आता या संस्थाविषयी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण शांततेचा पुरस्कार जो आहे तो तुम्हाला समजलं का? व्यवस्थित समजलं का? हो किंवा नाही? मग आपल्याला पुढे जायला जर व्यवस्थित समजलं असेल तर मी रिपीट करल, पण ते या गोष्टी आताच व्यवस्थित कळायला पाहिजे. नंतर त्यामध्ये डाऊट असता कामा नाही किंवा परीक्षेमध्ये आपलं चुकता कामा नाही. तर शांततेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. आता शांतता कुठे नाहीये? तुम्हाला जर विचारलं शांतता कुठे नाहीये, ठीक आहे, शांतता कुठे नाहीये जर तुम्हाला विचारलं शांतता कुठे नाही, तर युक्रेन आणि रशियामध्ये शांतता नाहीये आणि त्या ठिकाणच्या संस्थांना शांततेचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कारण त्या ठिकाणच्या या ज्या दोन संस्था आहे मेमोरियल आणि ते सिव्हिल लिबर्टीज, या दोन संस्था तिथे शांतता निर्माण करण्याचं काम करत आहे. यावरून त्या दोन संस्था कुठल्या हे सुद्धा आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकतो. यानंतर पुढे जाऊया. आता बघा, आपल्याला जो साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे तो लक्षात ठेवायचा आहे. कोणता पुरस्कार लक्षात ठेवायचा? साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे. मग इथं बघा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? हा पुरस्कार जो आहे तो एनी एर्नॉक्स कोणाला मिळालेला आहे? एनी एर्नॉक्स यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे. एनी एर्नॉक्स यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे.
मग आता इथं जर बघितलं तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लेखकाच्या दाराला नॉक करणं सही नाहीये. ठीक आहे, लेखकाच्या दाराला नॉक करणं काय नाहीये, चांगलं नाहीये, सही नाहीये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग इथं जर बघितलं तर हा पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी दिला गेलेला आहे, म्हणजे 100% लेखकालाच मिळाला असेल तर साहित्याचा पुरस्कार कोणाला मिळतो, लेखकालाच मिळतो. मग इथं आपलं झालं की हा पुरस्कार लेखकाला मिळालेला आहे. आता लेखकाच्या दाराला काय करायचं नाहीये, नॉक करायचं नाही. काय करायचं नाहीये, नॉक करायचं नाही. मग इथं जर बघितलं तर ॲनी एरनॉक्स वरून एरनॉक्स मध्ये नॉक येतं बघा, एरनॉक्स इथं जे शेवटी नॉक्स आहे तर यामध्ये नॉक येतं, तर यावरून तुम्ही एनी एरनॉक्स असं लक्षात ठेवू शकता की लेखकाच्या दाराला नॉक करणं चांगलं नाहीये किंवा सही नाहीये, तर यावरून तुम्ही एनी एरनॉक्स यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे. आता सही म्हणजे काय, तर सहीचा अर्थ इथं साहित्य. सहीचा अर्थ काय, साहित्य. 3 शब्द लक्षात ठेवायचे, 3 शब्दावर पूर्ण खेळ आहे. पहिला शब्द आहे की लेखकाच्या, म्हणजे हा 100% लेखकाला पुरस्कार मिळालेला आहे. लेखकाच्या दाराला आपल्याला काय नाही करायचं, नॉक नाही करायचं. लेखकाच्या दाराला काय नाही करायचं, आपल्याला नॉक नाही करायचंय. आणि नॉक करणं हे चांगलं नाही म्हणजे सही नाहीये, म्हणजे हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एनी एरनॉक्स यांच्याविषयी लक्षात ठेवू शकता की एनी एरनॉक्स यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. एक लेखक आहे, फ्रेंच लेखिका आहे. ठीक आहे, फ्रेंच लेखिका आहे आणि प्राध्यापक सुद्धा आहे. मग यांची पुस्तकं आपल्याला विचारली जाऊ शकतात. तर यांचं पहिलं पुस्तक होतं क्लेन्ड आउट. काय होतं यांचं पहिलं पुस्तक, क्लेन्ड आउट. त्यानंतर पॅशन सिंपल, ला पॅलेस, द इयर्स, अ फ्रोझन वुमन ही यांची पुस्तकं आहेत. ठीक आहे, ला पॅलेस, पॅशन सिंपल, द इयर्स, अ फ्रोझन वुमन आणि क्लेन्ड आउट ही यांची पुस्तकं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एनी एरनॉक्स यांना हा या वर्षीचा 2022चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. तुम्हाला हे समजलं का, साहित्य क्षेत्रातील जो पुरस्कार आहे तो व्यवस्थित कळला का, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कसा लक्षात ठेवायचा, सिंपल. आणि साहित्य क्षेत्रामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ती म्हणजे लेखक आणि त्यांचे पुस्तकं. तर एनी यांची पुस्तकं जर बघितली, एरनॉक्स म्हणूया, नॉक तुमच्या लक्षात राहील. तर क्लेन्ड आउट, पॅशन सिंपल, ला पॅलेस, द इयर्स आणि अ फ्रोझन वुमन, अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. एकदम सिंपल व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला फिजिक्सचा नोबेल पुरस्कार अभ्यासायचा आहे. कशाचा, फिजिक्सचा नोबेल पुरस्काराचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग मी तुम्हाला सांगतो की फिजिक्सचा नोबेलचा पुरस्काराचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, अवतीभोवती मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. स्टेटमेंट आहे, अवतीभोवती एलियन आहे. अवतीभोवती एलियन आहे. आणि तुमचा एक मित्र आहे एंटॉन. तुमचा एक मित्र कोण आहे, एंटॉन. तर अवतीभोवती तुम्ही दुसऱ्या मित्राला सांगता की अवतीभोवती एलियन आहे आणि ते एंटॉनच्या जवळ आहे. तुम्ही तुमच्या शेजारच्या मित्राला काय सांगता, तुमचा 3 जण आहे तुम्ही, समजून घ्या. राजश्री मॅम आहे, पूनम मॅम आहे, तुम्ही दोघी आहे आणि तुमचा एक फ्रेंड आहे अँटॉन म्हणून. आणि तुम्ही काय म्हणता, अवतीभोवती एलियन आहे आणि ते अँटॉनच्या जवळ आहे, म्हणजे अँटॉनच्या क्लोज आहे. काय, अवतीभोवती एलियन आहे आणि ते अँटॉनच्या क्लोज आहे. यावरून भौतिकशास्त्राचा जो नोबेल पुरस्कार आहे तो कसा लक्षात ठेवायचा हे मी तुम्हाला सांगतो. अवतीभोवती, तर अवतीचं काही आपल्याला घेणं देणं नाहीये. भोवती म्हणजे भौतिकशास्त्र. भोवती म्हणजे काय, भौतिकशास्त्र. भौती म्हणजे काय, भौतिकशास्त्र. म्हणजे हा पुरस्कार कशा बाबतीत आहे, भौतिकशास्त्राच्या बाबतीत आहे. मग एलियन, तर एलियन ऍस्पेक्ट हे व्यक्ती आहे ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर जॉन क्लोजर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि अँटोर जिलिंगर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर एलियन या शब्दावरून काय लक्षात राहणार आहे, तर एलियन ऍस्पेक्ट. त्यानंतर अँटोन वरून तुमचं काय लक्षात राहणार आहे, तर अँटोन जिलिंगर. आणि क्लोज आहे, कुठं आहे, क्लोज आहे. तर जॉन क्लोजर, क्लोज या शब्दावरून जॉन क्लोजर हे तुमच्या लक्षात राहणार आहे. तर अशा प्रकारे शॉर्ट आणि सिंपल ट्रिक आहे. अवतीभोवती एलियन आहे आणि ते अँटॉनच्या क्लोज आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ही ट्रिक एकदम व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. अवतीभोवती मधील भौती म्हणजे भौतिकशास्त्र. ठीक आहे. त्यानंतर एलियन आहे, एलियन वरून एलियन ऍस्पेक्ट. त्यानंतर पुढे काय आहे, अँटॉनच्या क्लोज आहे. तर अँटॉन म्हणजे अँटोनी जिलिंगर आणि क्लोज म्हणजे जॉन क्लोजर.
तर अशा प्रकारे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कशा प्रकारे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सिंपल सोप्या पद्धतीने। अशा प्रकारची ट्रिक महाराष्ट्रात तुम्हाला कोणी शिकवणार नाही भौतिकशास्त्राच्या किंवा नोबेल पुरस्काराच्या बाबतीत तरी। यानंतर त्यांचं कार्य काय आहे तर त्यांचं कार्य मग तुम्ही इथं वाचून घेऊ शकता। आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय तर इथं यांच्याविषयी लक्षात ठेवायचे कोणाला मिळालेलं आहे। तर तुम्ही ऐकलं असेल की इन्क्रिप्शन डिक्रिप्शन काही टेक्निक असतात ज्याद्वारे आपण काय करत असतो की काही कोड वगैरे सिक्युअर करत असतो, तर त्या बाबतीत यांचं कार्य आहे। बघा त्यांचं कार्य मग तुम्ही वाचून घ्या। त्यांचं कार्य फोटॉन कण वगैरे याशी संबंधित आहे। तर यामध्ये आपल्याला डीप जायचं नाहीये, ज्यावर प्रश्न विचारला होतो तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। शेवटचा एक लक्षात ठेवायचा नोबेल पुरस्कार तो म्हणजे बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार। कोणता पुरस्कार? बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार। आता बायोलॉजीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पाब्लो की कोणाला? पाबो, सॅन्टो पाबो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। सॅन्टो पाबो। आता पाबो आणि बायो हे दोन्ही शब्द सेमच आहे। पाबो आणि बायो हे दोन्ही शब्द सेमच आहे। पाबो आणि बायो हे दोन्ही शब्द सेमच आहे। आणि तुम्हाला अजून एक सांगतो, पाब्लो एस्कोबार, पाब्लो एस्कोबार म्हणून एक ड्रग्ज माफिया होता। पाब्लो एस्कोबार हा एक काय होता? ड्रग्ज माफिया होता। पाब्लो एस्कोबार तुम्ही जर सर्च केलं तर हा खूप मोठा ड्रग्ज माफिया, तो खूप ड्रग्ज सप्लाय करायचा आणि हा ड्रग्ज तयार करण्यासाठी असा बायोलॉजी या विषयाचा वापर करायचा। बायोलॉजी म्हणजे जर आपण बघितलं तर त्यामध्ये ड्रग्ज बनवण्यासाठी वेगवेगळे जे काही केमिकल्स वगैरे असतात, तर बायोलॉजी विषयाशी रिलेटेड या गोष्टी हा वापरायचा। तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, पाब्लो हा बायोमधील सर्वात हुशार विद्यार्थी आहे। पाब्लो जो आहे तो बायोमधील सर्वात हुशार विद्यार्थी आहे। दोन प्रकारे लक्षात ठेवू शकता, एक म्हणजे बायो आणि पाबो याच्यावरून सेम नाव आहे, किंवा पाब्लो हा बायोमधील सर्वात हुशार विद्यार्थी आहे। पाब्लोचा संबंध ड्रग्सशी घ्या, ड्रग्सचा संबंध बायोशी घ्या। पाब्लो हा बायोमधील सर्वात हुशार विद्यार्थी आहे। अशा प्रकारे जर बघितलं तर आपल्याला बायोलॉजी मधील नोबेल पुरस्कार इझिली लक्षात ठेवता येईल। सॅन्टो पाबो हा जो व्यक्ती आहे यांना बायोलॉजी मधील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। तर यांनी मानवाची जी उत्क्रांती आहे, मानवाचं जी काही प्रगती झालेली आहे याबाबतचं जे संशोधन आहे ते या पाबो यांनी केलेलं आहे। ठीक आहे, तर आपला वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार झालेला आहे। सॅन्टो पाबो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मानवाच्या उत्क्रांतीशी विषयक संशोधन केल्यासाठी।